रोज संध्याकाळी 7 वाजता आपण एमपीएससीने विचारलेला प्रश्न घेत असतो, त्याबद्दल अधिकची माहिती घेत असतो. आजचा आपला प्रश्न आहे सायन्सवर आधारित, विज्ञानावर आधारित, आनुवंशिक कोड यावर आधारित हा प्रश्न आहे. प्रश्न आहे प्रोकॅरियोट मधील आनुवंशिक कोड मधील एन फॉर्मिल मिथिओनाइन साठी प्रारंभिक कोड कोणता आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले टीटीजी, सीयूजी, सीसीजी आणि एयूजी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? थोडक्यात काही माहिती घेऊ. सुरुवातीला प्रोकॅरियोटिक म्हणजे काय असते, युकॅरियोटिक म्हणजे काय असते ते समजून घेऊ. सुरुवातीला सेल म्हणजे काय ते समजून घेऊ. सेल म्हणजेच तुम्ही त्याला पेशी असं म्हणू शकता. रचनात्मक आणि कार्यात्मक एकक सर्व सजीवांचं त्याला आपण सेल असं म्हणतो. तर तुमच्यासाठी प्रश्न, मला सांगा व्हायरस ला सेल असते का, असते की नसते? जसं बॅक्टेरिया जीवाणू आहे त्याला सेल असते, विषाणू आहे त्याला सेल असते का, हा तुम्हाला प्रश्न विचारला. व्हायरसला सेल असते का म्हणून. फंगसला सेल असते. तर व्हायरसला सेल असते की नसते हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर सेल बद्दल आपण बघत होतो, त्यामध्ये 2 प्रकार पडतात, प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट. प्रोकॅरियोट म्हणजे ज्यामध्ये केंद्रक जे आहे ते अपूर्ण असते आणि युकॅरियोटिक मध्ये केंद्रक जे आहे ते पूर्ण विकसित झालेलं असते. आपल्याला प्रथिन निर्मिती कशी होत असते ते पाहिजे. त्यासाठी अमिनो ऍसिड गरजेचे असतात आणि हे अमिनो ऍसिड कसे बनत असतात, काय बनत असतात ते आपण इथे शिकणार आहोत. बघा, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय होते, रायबोसोम तयार होतात, तेच प्रथिनांची निर्मिती करतात. मग ते एमआरए पासून सुरुवात होते प्रथिनांची निर्मिती करण्यासाठी. त्यासाठी एक कोड वापरला जातो. तो कोड म्हणजे कोणता असतो, एयूजी. प्रोकॅरियोटिक असो की युकॅरियोटिक असो, दोन्ही मध्ये हाच कोड वापरला जातो. तर इथे एक फरक आहे, तो म्हणजे कोड काय दर्शवतो त्याचा. जर प्रोकॅरियोटिक मध्ये एयूजी हा कोड एन फॉर्मल मिथिओनाइन ला दर्शवतो आणि युकॅरियोटिक मध्ये हा एयूजी कोड आहे तो कोणता अमिनो ऍसिड म्हणजे मिथिओनाइन मेट आहे त्याला दर्शवतो, फॉर्म्युलेटेड नाही. तर कुठे, युकॅरियोटिक मध्ये. म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, दोन्ही आहे, प्रोकॅरियोटिक असो किंवा युकॅरियोटिक असो, दोन्ही याच्यामध्ये स्टार्टिंग जो कोडॉन आहे तो कोणता आहे, स्टार्टिंग कोड कोणता आहे, एयूजीच आहे दोन्ही याच्यामध्ये. फक्त यामध्ये प्रथिनांची सुरुवात वेगवेगळ्या अमिनो ऍसिड पासून होते, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल मग आता इथे, ऑप्शन क्रमांक 4 एयूजी. एयूजीचा फुल फॉर्म तुम्ही काय म्हणू शकता, ॲडेनाइन, युरॅसिल आणि ग्वानाइन. मिथिओनाइन असं सुद्धा म्हणतात. कंप्लीट त्याचा कोड आहे तो. आणि डिटेल माहिती आपण घेतली होती डीएनए आणि आरएनएचं, तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगितली होती. त्यामध्ये मला मी प्रश्न विचारलेला आहे त्याचबद्दल, तर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. अशाच प्रकारे पूर्ण आपली सिरीज आहे. अधिक माहितीसाठी आपला टेलिग्राम जॉईन करू शकता. आवडल्यास मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद.